मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज व्यक्त करणार आहे। सध्या महाराष्ट्रात विरळ स्वरूपात पावसाला सुरुवात झालेली आहे, परंतु पावसात अद्यापही जोर नाही। सध्या महाराष्ट्रामध्ये पावसाचं असमांतर अशा प्रकारचं वितरण दिसतंय। काही भागात जोरदार, काही भागात हलका, तर काही ठिकाणी अद्यापही पावसाची हजेरी लागलेली नाही। सुरुवातीला आपण जर भारतीय उपग्रही छायाचित्राचं निरीक्षण केलं तर अरबी समुद्रामध्ये बाष्प निर्माण झाले, बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला बाष्प तयार झाले, पूर्व भारतात थोडं पावसाचं वातावरण कमी झालंय, मात्र एकूणच भारतात विरळ स्वरूपात पावसाचं वातावरण आहे। महाराष्ट्राच्या उपग्रही छायाचित्राचं बारकाईने निरीक्षण केलं तर आपण बघतो हलकंसं पावसाचं वातावरण गोंदियामध्ये आहे, वर्ध्यामध्ये, अमरावतीमध्ये विरळ स्वरूपात पावसाचं वातावरण आहे। अकोला जिल्ह्यामध्ये, बुलढाणा जिल्ह्यामध्ये आणि जळगाव जिल्ह्यामध्ये मोठ्या क्षेत्रावर पावसाचं वातावरण आहे। त्याचबरोबर हिंगोली आणि वाशिममध्ये पावसाचं अनुकूल ढग आहेत। परभणी, जालना आणि छत्रपती संभाजीनगरच्याही भागात विरळ पावसाचं वातावरण आहे। बीड जिल्ह्यामध्ये आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा विरळ पावसाळी वातावरण आहे। नाशिक जिल्ह्यातही आज पावसाला सुरुवात काही प्रमाणात दक्षिणेकडून झालेली आहे। ज्या ठिकाणी पावसाचं वातावरण हे उत्तरेला तयार होणं अपेक्षित होतं, आज धुळे आणि नंदुरबारमध्ये थोडं कमी पावसाळी वातावरण आहे। पालघरमध्ये देखील आज पावसाळी वातावरण आहे। मुंबईच्या आजूबाजूने पावसाचं क्षेत्र तयार होत आहे। सिंधुदुर्गमध्ये हलकी पावसाळी परिस्थिती आहे। धाराशिव, नांदेड या भागातही थोडं पावसाळी वातावरण तयार होत आहे। उद्या 24 तारखेला पावसाचा अंदाज कुठे आहे तर विदर्भाच्या उत्तरेकडील भागामध्ये, म्हणजे नागपूर, भंडारा, गोंदियाच्या उत्तरेला, अमरावती, अकोल्याच्या उत्तरेला पावसाची शक्यता आहे। उत्तर महाराष्ट्रातही पावसाची शक्यता आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागातही पावसाची शक्यता आहे। कोकणातही पावसाळी वातावरण वाढण्याचा अंदाज आहे। 25 तारखेला देखील केवळ याच भागात पावसाळी वातावरण राहील। विदर्भ आणि मराठवाड्यातल्या पावसाचं प्रमाण थोडं कमी होईल। विरळ पावसाळी वातावरण मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड दक्षिण किंवा लातूर, धाराशिवला असू शकतं। त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे। यामध्ये नंदुरबारमध्ये अधिक पावसाची शक्यता आहे। 25 तारखेपासून कोकण किनारपट्टीला मुसळधार पावसाची शक्यता आहे। आज महाराष्ट्रामध्ये स्कायमेटने उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर कोकण असं जोरदार पावसाळी वातावरण दाखवलं आहे आणि तशा प्रकारचं वातावरण सध्या तयार होत आहे। उद्या हे वातावरण पश्चिम विदर्भ, उत्तर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकण म्हणजेच पालघर या भागात राहण्याची शक्यता आहे। पण 25 तारखेपर्यंत अंदाज बघतो उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात म्हणजेच छत्रपती संभाजीनगर, जालना, काही प्रमाणात बुलढाणा, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे। या दरम्यान दक्षिण कोकणात पावसाचं प्रमाण 25 तारखेला वाढण्याची शक्यता आहे। ECMWF मॉडेलनुसार उद्या नाशिकसह पालघर, मुंबई, ठाणे, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, जालना, अहमदनगर या काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे। अकोला, अमरावती, वाशिम, हिंगोलीमध्येही पावसाळी वातावरण राहू शकतं। बीड, परभणीतही काही भागात पावसाळी वातावरण असण्याची शक्यता आहे। 25 तारखेला मात्र आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये नाशिक, ठाणे, पालघर, मुंबई, संपूर्ण कोकण, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, सातारा, अहमदनगर पश्चिम या भागात पावसाची शक्यता आहे। इतरत्र पावसाचा जोर कमी राहील। महाराष्ट्रात हवेचा दाब कमी होतोय। विदर्भामध्ये 998 हेक्टोपास्कलवर हवेचा दाब येतोय, तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये 1000 हेक्टोपास्कलचा हवेचा दाब तयार होतोय। जसा हवेचा दाब महाराष्ट्रावर कमी होईल तसं पावसाळी प्रमाण वाढणार आहे।
या मॉडेलनुसार महाराष्ट्रामध्ये सध्या पालघरसह मुंबई, नवी मुंबई या भागात पावसाळी वातावरणास अनुकूल स्थिती निर्माण होते. पुणे, अहमदनगर, नाशिक या भागातही पावसास अनुकूल स्थिती निर्माण होणार आहे. बीड उत्तर, छत्रपती